शेतकरी मित्रांनो, देवेंद्र गांगुर्डे अशोका सीड बँगलोर तर्फे तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहोत. आज आपण मगाशी एक व्यापाऱ्याचा व्हिडिओ घेतला. तो व्हिडिओ घेतल्यानंतर आपण त्वरित फास्ट ग्रोचा जो प्लॉट आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही डायरेक्ट शेतात आलो. तर ही जी फास्ट ग्रोची व्हरायटी आहे ही व्हरायटी आता तुम्हाला दाखवतोय. हे बघा, पूर्ण गावरान पानं आहे. सांगितल्याप्रमाणे एका किलोला 900 ते 1000 जुडी उत्पन्न आहे. त्याची क्वालिटी सतत महिन्याभर चालणाऱ्या पावसात देखील येते. तसेच 40 ते 45 डिग्री टेम्परेचर उन्हामध्ये देखील ही व्हरायटी येते. हिची क्वालिटी 30 ते 25 दिवसात काढायला येते साधारणतः. आणि विशेष एकरी फक्त 14 ते 16 किलो बियाणं लागतं. आता आपल्यासोबत आहेत आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावातील शेतकरी केसचे मालक माऊलीशेठ भागवत. ते तुम्हाला या धान्याची खास वैशिष्ट्ये सांगतील. साहेब बोला, तुम्ही सांगा आपल्या शेतकरी मित्रांना काय सल्ले देऊ शकता. शेतकरी मित्रांनो नमस्ते. अशोका सीडचा हा फास्ट ग्रो धना एकदम गावरान कत्री पडते आणि धना टाकल्यापासून आज हा 25वा दिवस आहे. टाकल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. या पावसातही धन्याचा उतार वगैरे चांगला झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धन्याला कत्री म्हणजे गावरान पत्ती जी आहे ती चांगली आहे फास्ट ग्रोला. आणि त्यामुळे त्याला वास हा चांगला आहे. वास चांगला असल्यामुळे मार्केटला त्याची बीट एक नंबरच होते. आणि शेतकऱ्यांच्या ओठावर आणि तोंडात फक्त अशोकाचा फास्ट ग्रो धना हा नाव झालेला आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांकडून सुद्धा अशोकाच्या धन्यांना मागणी भरपूर आहे व शेतकऱ्याचे ह्या खराब वातावरणामध्येही चांगला माल पिकवल्यामुळे चांगले पैसे होत आहेत. धन्यवाद माऊली शेठ. मला एक सांगा, आता हा धना आहे, तुम्हाला याला वास कसा वाटतो? तुम्ही जो लोकल धना जो आहे तो 90-100 रुपये किलोवाला आंध्रावाई त्याच्या कंपेअरमध्ये याची तुम्हाला वास कसा वाटतो? हा, बाकीचे धने थोडे हायब्रिड मध्ये येतात, हा गावरानमध्ये मोडतो. त्यामुळे याला वास आणि काडी चांगली असते आणि खराब वातावरणामध्ये याची मर होत नाही आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचा करपा किंवा टाका म्हणतो आपण तो येत नाही. त्यामुळे याला मागणी चांगली आहे. धन्यवाद माऊली शेठ. आता आपल्या सोबत आम्ही ज्या प्लॉट मध्ये आलोय बाबा बोर म्हणून त्यांचे सहकारी त्यांचे जे मित्र आहेत ते आज थोडं त्यांचं मनोगत या धन्याबद्दल व्यक्त करतील. साहेब तुमचं नाव सांगा आणि तुम्ही समजा तुमच्या मित्राने हा जो धना लावलाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्ही अशोकाचा कुठला धना केलाय आतापर्यंत किंवा इतर दुसऱ्या कंपनीचा कोणता केलाय? तुम्हाला कम्पेअर काय वाटतं? नमस्कार, माझं नाव श्रीराम उबाळे. मी राजनी या गावचा ग्रामस्थ असून मी आता कमीत कमी 10 ते 15 वर्ष झाली शेती करतो. मी अशोकाच्या बी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. इथून पुढे मी आंध्र झालं हे वेगवेगळ्या याचे धन करीत होतो, पण त्या धन्यापेक्षा हा धना क्वालिटीला एक नंबर असून चमक बिमक आणि मार्केटमध्ये खपायला चांगला खपतो. धन्यवाद.